निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आयटम गर्ल राखी सावंतनं आता स्वतःचा नवा पक्षच काढलाय। राष्ट्रीय आम पार्टी या पक्षाची तिनं घोषणाच करून टाकली आहे। आपल्या एरियातल्या लोकांच्या आग्रहावरूनच निवडणुकीला उभं राहिल्याचं ती म्हणतेय। आपण नेत्यांचं काम करू शकतो, मात्र या नेत्यांनी माझा अभिनय आणि नृत्याचं काम करून दाखवावं असं आव्हानच राखीनं दिलंय। तिच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे यांनी। आपल्या भेटीला आली आहे राष्ट्रीय आम पार्टी म्हणजेच राप पार्टी आणि या राप पार्टीचे प्रमुख जे आहेत ते आता आपल्या सोबत आहे। आपण राखी सावंत पासून सुरुवात करणार आहोत, कारण राखी काय सांगशील, एक अभिनेत्री नंतर अचानक जनतेची सेवा करण्याचा निर्णय तू घेतलेला आहेस या इलेक्शन्स मध्ये, त्याबद्दल थोडंसं। फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार। मी राजकारणात आली आहे कारण माझा जो हा एरिया आहे कॉन्स्टिट्युएन्सी नॉर्थ वेस्ट, लोकांनी मला धरून सांगितलं की राखी आता तुला यावं लागेल, हा लोकसभा चुनाव तू लढ आणि तू एकटीच आहे तर आमचा हक्क तुम्हाला देऊ शकतेस। आणि आम्ही विचार केला की आता आम्ही एक पार्टी बनवू। हे पार्टी राष्ट्रीय आम पार्टी आम्ही बनवली लोकांसाठी, जनतासाठी, त्यांचा हक्क द्यायसाठी। राखी कुठेतरी बॉलिवूडची आयटम गर्ल म्हणून तुझी आतापर्यंतची ओळख आहे, तर तुला काय वाटतं प्रेक्षक किंवा जे जनता आहे ते तुझा कितपत स्वीकार करतील असं तुला वाटतं? त्यांना स्वीकार त्या जनताने मला स्वीकार केली आहे। एक म्हणजे फुल अभिनेत्री म्हणून पण, आणि आता मी त्यांच्यासाठी मी सेविका बनून पण त्यांनी मला स्वीकार करून टाकली आहे। बघा, तिथं माझं वेगळं काम होतं आणि त्या म्हणजे नाचणं आणि फिल्ममध्ये इंडस्ट्रीमध्ये काम केलं ते खायचं काम नाही आहे। मी माझं काम केलं आहे। आता मी ते सगळे नेताचंच काम मी इथं करायला आली आहे। ह्या लोकांनी मी सगळ्या नेत्याला सांगते तुम्ही या आणि माझं काम करा अगोदर। तुम्ही माझं काम करू शकणार नाही पण मी तुमचं काम करू शकते। राखी सावंत त्यांची मुलगीला ते ओळखतात, त्यांना माहिती आहे ही मुलगी कशी आहे, स्पष्ट बोलणार आणि जनताचा हक्क घेऊन येणार। आणि ते जे नेता जनताचं रक्त पिऊन गेंडेसारखे मोठे झालेत त्यांना धडा शिकवणार आणि ही मुलगी जिंकून येणार। आणि मी 100% सांगते, आणि मी जिंकून येणार आणि मला जनताचा सपोर्ट भेटणार आणि मी भरपूर काम करणार। क्या बात है। चला राखी, ऑल द बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच। थँक्यू। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वनेसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।